आम्ही सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंदम ईश अलंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया दानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योऽन्तः परशिवाचि मां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशात् चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी अखंड हरिनाम सप्ताह काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन कीर्तन अन्नदान नामदान. जरी निखिल महाराजांना म्हणले वेळ जर बदलली पंक्तीची तर लोक जास्त येतील पण येणार नाही. कशा महाराज ते म्हणाले त्याचं कारण आहे एका गावात लोक यावं म्हणून सगळ्या गावाला आमंत्रण, भागवताला या म्हणून सकाळी नाश्ता, दुपारचं भोजन, संध्याकाळचं भोजन. पण नेमकं आरती सुरुवात झाली की लोक शेताहून जेवायला येऊ लागले. भागवताला नाही, प्रवचनाला सुद्धा नाही, भजनाला सुद्धा. नाश्ता केलं की शेताला, पुन्हा दुपारच्या वेळेस जेवायलाच यायचं, जेवलं की शेताला, आणि भागवताची आरती झाली की पुन्हा जेवायला. कारण काही प्रसादाचेच अधिकारी असतात, काही चिंतनाचेच अधिकारी असतात, आणि काही अशा प्रकारचे भगवंताच्या भजनाचेच अधिकारी असतात. सगळ्याचा सगळ्याला अधिकार येत नसतो. चालतंय, कारण त्या भागवतकाराचा नियम होता की सगळ्या ऐकायला आलेल्या लोकाला जेवायला केलं तर मी भागवत सांगणार, नाही तर नाही. आणि तेच भागवताला म्हणले फक्त आरतीच्या वेळेसच मंडप भरायला, एवढी 25 माणसाची वर माणसंच नाही. त्याचा भाग सोडा, पण लवकर कीर्तन झालेलं बरं, म्हणजे झोप भरपूर मिळते. जर कीर्तनकाराला जायचं असलं तर त्याला सुद्धा वेळ अशा प्रकारचा. रात्री तिथं अहिल्यानगर ना तेच होतं, 7 ते 9च कीर्तन होतं, पण 6:45ला कोणीच नव्हतं. 7ला विना घेतल्यानंतर जवळजवळ बरेच लोक आले. गेल्या वर्षी यशोधन महाराजाचं होतं, पुढच्या वर्षी घेणार आहे बरं का. अर्थात मुक्ष वर्ग जास्त, मला विषयांतर करायचं नाही. तर अशी चाललेली साधना, आणि त्याला निमित्त कारण लागतेच की. कोणतंही कार्य करण्याकरता 2 कारणं लागत असतात. एक निमित्त कारण लागतंय, उपादान कारण लागतं. जसं गुरुजी 21 दिवसाचा सप्ताह करत होते, निमित्त कारण 2 होते. एक दादाचं पुण्यस्मरण आणि त्यांच्या गुरुचं सुद्धा पुण्यस्मरण. आणि मधले जे 7 दिवस राहत होते, आता श्रवणातले सगळेच मोक्ष असल्यामुळं चिंतनाला दुसऱ्याला कोणाला बोलवायचे, मग ते चिंतनाला 7 दिवस उभरायचे. असा 21 दिवसाचा सप्ताह गुरुजी इथंच करत होते दादाच्या पुण्यस्मरणानिमित्त. त्याही सप्ताहाला थोडंसं पुण्य असल्यामुळं आमची हाजरी लागली.
ते सांगायचं नाही. आमची म्हणलं की अहम आलं आणि मम आलं आणि तेच आपल्याला कमी करायचं आहे. पण सांगण्यापुरतं तरी अशा प्रकारचं व्यवहारापुरतं तरी त्याचा उपयोग करायचा आहे, पण त्याच्याशी आपण तादात्म्य मात्र ठेवायचं नाही. आणि गुरुजी गेल्यानंतर मग त्यांचं पुण्यस्मरण हे निमित्त कारण आहे. आणि त्याच्यामध्ये सेवा करणं ज्याचं त्याचं उपादान करणं म्हणजे पुण्य अशा प्रकारचं आहे महाराज. तेही पुण्य जरी असलं तर आपल्याचा पापाचा प्रतिबंध अशा प्रकारचा असला तर त्यातूनही आपल्याला झटका बसते. म्हणजे सप्ताह चालू होते. उन्हात गेल्या वर्षी आम्हाला ते व्यासपीठावर बसता येत नाही, तीव्रतर प्रतिबंध. कारण पूर्वमीमांसा शास्त्राप्रमाणे वागावं लागते. कारण गुरुजी वागत होते. म्हणजे जरी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी केल्या, ब्रह्माला जरी विटाळ नसला, जोपर्यंत तुला मी एक वाटते ना, माझा देह वाटते ना, माझं घर वाटते ना, तोपर्यंत पूर्वमीमांसाशास्त्राला धरायचेच. जरी एखाद्या वेळी सुतक पडलं तर ते 10-11 दिवस कार्यक्रम करायचे नाहीत. हे पूर्वमीमांसाशास्त्राप्रमाणे आणि गुरुजीही पाळत होते. म्हणून आपण सुद्धा काय करायचंय, पाळण्याचा प्रयत्न करायचा. त्याला काय वाटते, हरिनामाला काळ वेळ नाही. हे अनेक असे प्रमाण जरी असले पण आपण त्या अवस्थेला गेलो नाही. म्हणून कुंपण असणं अत्यंत आवश्यक आहे. कोणी कोण डुक्कर येईल आणि कसं आपला घात करेल, म्हणजे हे षड्विकारापैकी झालेलं चिंतन, त्याच्याकरता पूर्वमीमांसाशास्त्राप्रमाणे वागणं अत्यंत आवश्यक असते. म्हणून गेल्या वर्षी आमचाही प्रतिबंध, यावर्षी शिवाजी बोला हे प्रतिबंध अशा प्रकारचा आला म्हणून येऊ शकले नाही. प्रतिबंध निवृत्त झाल्यानंतर निश्चित अशा प्रकारचं येणार. अर्थात परमार्थच करायचा तर जोपर्यंत अवस्था बांधत नाही तोपर्यंत पूर्वमीमांसाशास्त्र सोडायचं नाही. आणि त्याच्याही पुढे जरी अवस्था जरी बांधली तरी मात्र दुसऱ्याला वळण लागावं म्हणून आत्तासुद्धा सोडायचं नाही. अवस्था बांधली तरी गुरुजीही काकडा करत होते, गुरुजीही हरिपाठ घेत होते, गुरुजीही जप करत होते आणि गुरुजी चिंतनसुद्धा सांगत होते. अवस्था बांधून की न बांधून, अवस्था बांधून. पहिलं अवस्था बांधण्याकरता पाळायचे, नंतर अवस्था परिपक्व होईपर्यंत पाळायचे, नंतर अवस्था बांधली तरी दुसऱ्याकरता अशा प्रकारचं पाळायचं. अर्थात आता पुन्हा वाद पाहता मृदंगाचा नियम उजव्या हाताला असावा विना डाव्या हाताला. ते म्हणतील महाराज शाई, आता महाराजाला म्हणण्याचंच अंग नसल्यानंतर कोणीकडे शाई ठेवतं निखिल महाराज, काय फरक पडणार आहे. हे जवळ जरी मृदंग इथं ठेवला आणि त्या महाराजाला स्वरच जर नाही तर शाईचा काही फरक पडणार नाही. आणि ताल स्व जर असेल तर मृदंग तुम्ही कुठेही ठेवा. 2 मृदंग असल्यावर हा नियमाचा प्रश्न येतच नाही. पण एक मृदंग असला तर मृदंग उजव्या बाजूला असावा आणि काय करावा, डाव्या बाजूला बिना असावा. त्या दृष्टीनं तुम्हाला जागा बदलायला सांगितली. बाकी उद्या तुम्ही स्वातंत्र्य, आम्हाला काही म्हणायचं नाही. चला तर अशी चाललेली साधना, ज्याच्या त्याच्या पुण्याप्रमाणे केलेली त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आणि त्याशी प्रत्यर्थ घेण्यात आलेला अशा प्रकारचा अभंग, देहोचे सुप्रसिद्ध संतश्रेष्ठ ईशमान्य जगमान्य विद्वन्मान्य महाराष्ट्रभूषण असे असणारे असे श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मला अभंग पाठ आहे, पण पदरात पडला नाही. पदरात पडला नाही याचा अर्थ पाठांतर वेगळं, विश्लेषण करणं वेगळं आणि प्रवचनात सांगितलं त्याच्यात बसणं. जसं निखिल महाराज म्हणले, कोणताही जरी अभंग घेतला तर विषय तेच सांगायचा. त्याच्या पुढे बोलू. एका महाराजानं 3 टपटीपनं पाठ केले, फक्त नामनिर्देश करत नाही आणि त्यांचे कार्यक्रम चालूच. फक्त नामनिर्देश करणे किती, 3च. फक्त गावच बदललेलं असते आणि अभंग मात्र तेच असते. चला विषांतर करायचं नाही ना. आपलं गुरुजीनं प्रमुखत्वानं परमार्थ करण्यापेक्षा तुमची वृत्ती किती बदलली याच्याबद्दल अशा प्रकारचं सांगा म्हणायचं. किती दिवस चिंतन केलं याच्यापेक्षा त्याचा परिणाम वृत्तीवर किती झाला. देवाची पूजा जरी आपण अशा प्रकारची चांगली केली पण ती पूजा कशाकरता केली, हेतू कोणता,
खरंच देवावर प्रेम आहे की प्रपंचाकरता प्रेम आहे, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही तर येर बहुत जोडती किरीटी आणि जयाचे भजन ते विषांतर करायचं नाही. तर श्री संत तुकोबाराय अशी त्यांची काकड्याची साधना संपली. आणि आपल्यासारखे श्रवण करणाऱ्याचे 4 प्रकार. एक बहिरंगातलं बहिरंग फक्त येऊन बसायचे, चाटके चुटके लक्षात ठेवायचे. दुसरा श्रोता अशा प्रकारचा असतो, येऊन बसायचं आहे बरं का. चाली म्हणा महाराज अभंग कसा सोडवितात याचं अशा प्रकारचं. तिसरं येऊन बसायचे, महाराज पाठांतर किती आहे, महाराज प्रक्रिया कशा मांडतात, हे 4था श्रोता. आणि 5वा श्रोता अशा प्रकारचं अनुभव कसा येईल याच्याकरता चिंतन करणारा असतो अशा प्रकारचा. तर बरं का त्या दृष्टिकोनातून हे विषयी, हे पामर, विषयी, उपासक आणि मोक्ष, जीवनमुक्ती विलक्षण सुकारण्याकरता, सेवन करण्याकरता अशा प्रकारचा आनंद. गुरुजी साध्याही कीर्तनाला बसवतो, ते कशा करता, त्यांना ऐकायचं शिल्लक राहिलं होतं का नाही. असं इथं ओट्यावर बसायचे, समोर कीर्तन व्हायचे शेवटच्या सप्ताहात. आणि त्याच्या अगोदर छोटा समोर नाही, इथल्या इथंच गुरुजी बसायचे, विद्यार्थ्यांना चिंतन करायचं आपलं. पण गुरुजी समोर विद्यार्थी मानणारे ते चिंतनातलेच, त्यांना ऐकायचं राहिलंय का. पण जीवनमुक्ती विलक्षण सुखा करता हेच गुरुजी म्हणायचे. आजी नाताला सांभाळती, तिनं तिच्या मुलाला सांभाळलं नाही का, मुलीला सांभाळलं नाही का. हो, मग नाताला कशा करता सांभाळायचं आहे. आता इकडं मोह म्हणू नये, इकडं काय मोह आहे. पण आज गुरुजीसारखे अधिकारी पुरुष ज्यावेळी चिंतन शपथ ऐकत असतात त्याचे जीवनमुक्ती विलक्षण सुखा करतात. ते दृष्टांतन सांगायचे. आपण त्याला जीवनमुक्ती विलक्षण सुख म्हणायचं, पण तिथं विषयासक्ती असते. काय असते. म्हणून तर परमार्थ करते वेळेस आपला विषयाविषयी किंवा प्रपंचाविषयी असलेला मोह आपला कमी व्हायला आहे की वाढायला आहे, हे ज्याचं त्यानं लक्षात ठेवायला पाहिजे. चला पुढे. तर त्या दृष्टिकोनातून श्री संत तुकोबाराची साधना संपली आणि परमार्थ करणारे त्यांच्याकडे आले आणि नमस्कार केला. महाराज आम्हाला तुम्हाला बोलायचं आहे. बोला बाबा. परमार्थातलं बोलायचं की प्रपंचातलं बोलायचं. त्यांनी सांगितलं आम्हाला महाराज परमार्थातलंच बोलायचं आहे, प्रपंचातलं बोलायचं नाही. परमार्थातलं जे बोलायचं आहे ते कल्याणाचं बोलायचं की माझी परीक्षा घ्यायचं बोलायचं. ते म्हणजे नाही महाराज आमचं कल्याण होण्याकरता तुम्हाला बोलायचं. बरं, वैराग्याविषयी बोलायचं की भक्तीविषयी बोलायचं की ज्ञानाविषयी बोलायचं. परमार्थातलं बोलायचं म्हणजे दुसरं काही बोलायचं का आता नाहीत ना. ते म्हणले महाराज आम्हाला भक्तीविषयी बोलायचं नाही, वैराग्याविषयी बोलायचं नाही, ज्ञानाविषयी बोलायचं नाही, परमार्थातलं काय बोलायचं. आणि हे 3 सोडले तर मग परमार्थ राहिला का नाही. मग याच्यातलं काय बोलायचं तुम्हाला. परमार्थातलं बोलायचं म्हणले आणि अशा प्रकारचं पुन्हा भक्ती ज्ञान वैराग्याविषयी बोलायचं म्हणले काय बोलायचं. ते महाराज आम्ही परमार्थ करणारे बहिरंगातून अंतरंगात आलेले आहेत, पण अजून अंतरंगात आलेले नाही. बहिरंगातलं अंतरंगात आहे आम्ही. बरं तरी पण बोला की तुम्हाला काय बोलायचं आहे. ते म्हणले महाराज आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही धन्य कोणाला समजता. काय म्हणले ते. धन्य कोणाला समजता. आपण इकडं रूपकानं सांगू. गायन चांगलं असणारा अधिकारी की विश्लेषण करणारा अधिकारी की वृत्ती बदललेला अधिकारी, लक्षात ठेवा. आता ज्याला हे चिंतन अंग नसेल ते म्हणतात काय सुंदर गायक आहेत. हे बहिरंगातला बहिरंग आहे. विश्लेषण सुंदर अभंगावरच बोलायले, पण तशी अजून वृत्ती तयार झाली नाही. इकडं मग सांगितलं महाराज तुम्ही धन्य कोणाला समजता. ते म्हणले बाबा अगोदर तुम्ही कोणाला धन्य समजता ते सांगा. त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही जप्याला धन्य समजतो, योग्याला धन्य समजतो, ऋषीला धन्य समजतो, योग्याला धन्य समजतो, कर्मठाला धन्य समजतो,
उपासकाला धन्य समजतो. म्हणजे ज्ञानाला समजता की नाही तुम्ही? ते म्हणले महाराज त्याच्याविषयी आम्हाला ज्ञानच नाही. काही नाही, आम्ही एवढे तुमच्या हे परमार्थाचेच बरं का, प्रपंचातला प्रश्नच नाही इथं. हे सगळे कसे आहेत? हां, परमार्थातले. तर त्यावेळेस श्री संत तुकोबाराय म्हणतात, बाबा योगीही धन्य नाही, जपीही धन्य नाही, तपीही धन्य नाही, अरे उपासक सुद्धा धन्य नाही. महाराज मग तुम्ही कोणाला समजता धन्य? असं त्यांनी प्रश्न केला. असं यदा कदाचित त्यांनी विचारलं असेल. त्यामुळे श्री संत तुकोबाराय आम्ही धन्य कोणाला समजतो ते अभंगाच्या प्रथम चरण. धन्य ते संसारी, 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 दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, धन्य ते संसारी, दयावंत जे अंधारी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. ते म्हणजे संसारी धन्य आहेत. पण धन्य संसारी म्हणले नाही, धन्य ते म्हणले. काय म्हणले? म्हणजे ते न इतराची व्यावृत्ती झाली. संसारीच मी तर संताचं लक्षण सांगितलं का? संत संसारातच असतात, पण संसारात राहून धन्यता मिळवतात. मग योगी धन्य नाही का? चांगदेवाला धन्य समजणारे नाहीत का? जपी तपी संन्याशाला धन्य समजणारे नाहीत का? समजणारे आहेत, पण समजणाऱ्याला धन्यता कशावरून हेच कळालं नाही ना. काय कळालं नाही? हा, धन्यता कशाला म्हणा? माणूस कशालाही धन्य समजते. पोरगी म्हणजे वकिलाचा बाप आहे, मी धन्य आहे. यार तुला म्हणायलास ते धन्य म्हणतं परमार्थात घेतले, प्रपंचातले घेतलेच नाही. चांगदेव महाराजला धन्य समजणारे होते, पण गुरुजी म्हणायचे भ्रम गेला का? अरे भ्रम तरी कळाला का? भ्रमही कळाला नाही, जाण्याचा प्रश्नच नाही, म्हणून धन्य नाही. तपी धन्य का नाही? त्याचाही भ्रम गेला नाही. ऋषी मुनी त्यांचाही भ्रम गेला नाही, ज्याचा भ्रम गेला ते धन्य. काय गेला ते? हां, भ्रम कळणं वेगळं आणि जाणं वेगळं.
कळणं कदाचित शब्दानं आहे पण गेला नाही. संसारात राहणं चांगलं नाही हे कळालं की वाटायलंय. हा, गुरुजी म्हणायचे बंद कळा नाही की बंद जावा वाटणं. कोणाला? मला की तुम्हाला? ज्याचा असेल त्याला, आम्हाला माहिती. हा, मग कळून उपयोग आहे का? जावा वाटणं महत्वाचं आहे. अहो बंडचं जाऊ द्या, आपल्याला निदान उद्धार भावात तरी वाटते का हो? कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येईल कर्म, काय हे खंड येईल कर्म, अजून एक प्रमाणाला मला चाल लावता येईल. पण असं वाटायलंय का? असं वाटणं महत्वाचं आहे महाराज. काय महत्वाचं आहे? अरे गुरुजी म्हणायचे तुम्हाला बंद बंदच वाटत. खोटं वाटायला बंद. गुरुजी म्हणायचे गुंद्राला बंद कळाला, घुशीला बंद कळाला, पण तुम्हाला बंद, त्याला बंद चांगला वाटत पण तुम्हाला चांगला वाटायला. कसं काय? उंदी जर पिंजऱ्यात सापडला तर गरगर फिरतय की पापड्यान कुरड्या खाते? योगेश महाराज, हा फिरतय की? आणि घोस पिंजऱ्यात अडकल्यावर काय खाते? मग तुम्हाला एवढा पसारा बंद वाटायलाय का? कोणाला? मी सुद्धा तुमच्यातलाच आहे. कबीरदास माझे कीर्तन किया सो क्या हुआ. बंद बंद वाटलं पाहिजे तर त्या बंधातून माणूस पार पडण्याचा प्रयत्न करतो. काय करतो? लोकांना महाराज म्हणलेलं चांगलं वाटते की वाईट वाटतंय? त्यात त्याला माहिती आपल्याला का? बंद आहे. गुरुजीच गेले, जालना जिल्ह्यातच गेले, पाचन वडगावला गेले. सुरुवातीला रेल्वेनं उतरले. रेल्वे उतरल्यानंतर आता नाना महाराज हे सगळे अर्जुन महाराज निष्ठावान, भयंकर निष्ठावान, आणि त्यांच्यावर असलेले निष्ठावान बरेच त्या भागातले लोक जीवनमुक्त पुरुष साधू येणार आहेत आपल्या गावात. त्यांनी सांगितल्यामुळं काय झालं की बऱ्याच गावच्या दिंडी आल्या. कारण पहिले भजने नुसत्या चिठ्ठी आली की 5-50 जात होती आमच्या लहानपणी, आणि फक्त एकच नारळ भेटायचा, आणि ते आनंदानं दुसऱ्या दिवशी भजन करून फोडून गायचा. आता नुसतं नारळ जमणार? चिंतन काय तर निष्कामता राहिलीच नाही ना. काय राहिली नाही? पहिली निष्ठा महाराजातही निष्कामता, आणि भजण्यात सुद्धा आता आहे नाही असं नाही, पण 75% गेली, 25% राहिली. चिंतन काय चाललंय? तर ते मग त्यांच्यावर श्रद्धा. गुरुजीसारखे पुरुष जाणार, इथून काही 4-2 त्यांच्याबरोबर गेले, आणि मग त्यानं काय केलं की स्टेशनवर उतरल्यानंतर आता दिंड्या येऊ लागल्या. ते म्हणजे कशाचा आवाज यायला? ते म्हणजे गुरुजी तुमची मिरवणूक काढायची आणि हे स्वागता करता सगळे आले. गुरुजी म्हणले मला विचारून केलं का? कसे करताय? मग ते होते सगळे. मग त्यावेळेस काय झालं? नाही म्हणले. ते म्हणले मग एकच करायचे.
आता मिरवणूक जर निघाली तर मी कीर्तन प्रवचन करणार नाही, आणि कीर्तन प्रवचन करायचं तर हे डोसोंग नको. आता अधिकारी पुरुषाची आहे, पण ते बहिरंग आहे आणि हे अंतरंग आहे. जर ऐकल्यानं वृत्ती सुधरल आणि बहिरंगानं आनंद मिळेल, पण टिकणार नाही. काय मिळेल? बहिरंग नसून असं त्याचा अर्थ नाही, पण गुरुजीनं महत्त्व कशाला दिलं? कशाला दिलं? शेवटी अंतरंगाला महत्त्व दिलं. शब्दानं परिणाम होईल नको म्हणले. का? बाबा मला बहिरंग आवडत नाही. आणि गुरुजवळ बहिरंग कोणताच नव्हता, दिसत सुद्धा नव्हता. गुरुजी एवढे मोठे विद्वान व्यासपीठावर बसल्यानंतर शब्द ऐकल्यावर कळायचे, अगोदर काहीच वाटायचं नाही. अर्थात मग त्यांनी सगळी बोलावल्या, दिंडीवाल्याला हात जोडले. गुरुजीला बाबा हे पटत नाही, नको हे. ते म्हणजे काय हरकत नाही. दिंड्या परत गेल्या. हे चिंतन कसे करता चाललंय? माणसानं परमार्थातच राहावं, बहिरंगाला विशेष महत्त्व देऊ नये, अंतरंगाला काय द्यावं? विशेष महत्त्व. इकडं श्री संत तुकोबाराय आता हे योगी म्हणला तरी बहिरंगाला महत्त्व देणारे. चांगदेवानं कशाला महत्त्व दिलं? पसाऱ्याला महत्त्व दिलं. पसाऱ्याला म्हणजे हे जपी तपी संन्यासी योगी ऋषी मुनी जगताला सत्य समजतात. काय समजतात? जगताला हे सगळे सत्य समजणारे. शास्त्रकार वेदांतशास्त्र श्रेष्ठ का? हे सगळे 5 शास्त्रकार जगताला सत्य समजतात. फक्त वेदांतशास्त्र काय करतंय? मिथ्या समजते, जगताचा बाध करतंय, आणि हे सत्य समजतात. आणि सत्य एकच असते, सत्य 2 नसतात. आणि ते ज्याला कळालं ते संसारातून पार पडतात, आणि जगताला सत्य समजणारे संसारातच मरतात. एवढे मोठे चांगदेव, याचा अर्थ ते मरणाला भीत होते आणि आपणही मरणाला भीतो. मग ते आपण सारखे की नाही? असं योगेश महाराज, चांगदेव महाराजही मरणाला भीत होते आणि आपण मलाही मरण वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही. बरोबर आहे. मग त्याच्यात आपल्यात त्यांच्यात आपल्यात काय फरक आहे? त्यांचे 2 दोष गेले होते आणि आपल्याला फक्त दोष कळायला पण जाईना. मल नावाचा दोष चाललाय की कळायलाय? गुरुजी म्हणायचे विषय आवडणं म्हणजे मल नावाचा दोष आहे. एवढंच आहे. दिसणारा नाही एक दिसणारा आहे. रोडला लोळणं म्हणजे मल नावाचा दोष आहे, पण ते दिसायला आहे. आणि आपल्याला प्रपंच खरा वाटायला. काय दोन्हीतला फरक आहे? फक्त आपण परमार्थानं शोभायलो आणि ती शोभन, पण दोष आहेच की. त्याचा मोठा आहे, आपला छोटा आहे, पण दोष छोटा चांगला की मोठा चांगला? दोन्ही सुद्धा सारखेच. का? दुःखाला कारण होतात पुढे. तर हे जगताला सत्य मानणारी, जगताला सत्य मानणारी म्हणजे देहाला सत्य मानणारी. देहाला सत्य मानणारी म्हणजेच आवरण नावाचा दोष आला. आणि आवरण नावाचा दोष आणि मलन विक्षेप तर आहेच. म्हणून असे दोषवान असणारे धन्य नाहीत. काय नाहीत? लोक मानतील त्यांना धन्य, पण ते धन्य त्याला प्राप्त होऊ शकत नाहीत. महाराज, मग कोणाला तुम्ही धन्य समजता? मग सांगितलं की धन्य ते म्हणजे कोण? ज्याला जगताचं मिथ्यात्व अनुभवाला आलं, अर्थात आवरण नावाचा दोष गेला. विक्षेपाचा तर प्रश्नच नाही, कारण हे 2 गेल्याशिवाय हे होत जात नाही. त्याचं घर सोडल्याशिवाय कीर्तन ऐकायला मिळणार नाही. ते म्हणले ते जाऊ द्या, तुमचा दुसरा दर्शंत. आता या गल्लीपुरतं तरी त्यांनी काय केले, सगळी लाईन जोडली, पण इथलं जे वातावरण पवित्र आलं ते घरातलं पवित्र वातावरण नाही.
घरात अनेक विक्षेप निर्माण होतील, इथं विक्षेप निर्माण होणार नाही. इथं येणं महत्त्वाचं आहे. का? इथं येणं महत्त्वाचं आहे. योगी मुनी सुद्धा योग्य नाहीत. कोण योग्य आहेत? धन्य त्याला ते म्हणजे कोण? संसारी. संसारी म्हणजे मुलाबाळाचे की बिन मुलाबाळाचे, पसाऱ्यात असलेले की पसाऱ्यातून निघालेली, सात्विक पसारातून निघालेली की रजगुणी तमगुणी पसाऱ्यातून निघालेली आहे. गुरुजी म्हणायचे संन्याशानं पसारा वाढवला तर त्याचा सात्विक आहे, त्याला लोक चांगले म्हणतात, पण पसारा केव्हा गुंता करील काही सांगता येणार नाही. काय करील? गुंता करील. गुरुजीने हे 2 प्रश्न होते. मागची तर निष्काम पुण्याई, त्याचा प्रश्न नाही, पण दादाची भेटीच्या अगोदर 2च विषय समोर, प्रपंच आणि परमार्थ. मग कोणता करायचा? अगोदर प्रपंच करायचा की परमार्थ करायचा? परमार्थ करायचा तर मग प्रपंचाला सोडून करायचा की प्रपंचाला धरून करायचा? प्रपंच करून परमार्थ करायचा की परमार्थ करून प्रपंच करायचा? प्रपंच करायचा म्हणजे चतुर व्हायचं म्हणजे गुंता तयार झाला की नाही? कुठे चिंतनाला वेळ, ह्या सगळ्या भानगडी. मग काही जण त्यांनाही सांगणारे होते. मागच्या पुण्याचा उदय, पंढरपूरला जातात, दादाचं कीर्तन ऐकतात. आणि यांना जी अशा प्रकारची शंका होती किंवा संशय होता, प्रपंच करावं की परमार्थ करावं, असा अभंग कदाचित दादानं यांच्याकरतात घेतला असं समजू. जरी परिचय नसला तरी, कारण साधूला अधिकारी कळत असतात आणि आपण कोणालाही अधिकारी समजत असतो. आणि तो अनाधिकारी झाला की आपल्या श्रद्धेला तडा जात असतो. अर्थात प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, एकही निदानी न घडे त्याशी, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा विषांतर नाही. आणि तो अभंग ऐकला आणि निश्चय केला. काय निश्चय केला? आता प्रपंच स्वीकारायचाच नाही, प्रपंचातून निघायला. म्हणजे बंध कळाला आणि कळाल्यानंतर बंध कसा जाईल याच्याच प्रयत्नाला लागले. काय लागले? याच्या प्रयत्नाला. बऱ्याच वेळा चिंतन झालेलं आहे, तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, बऱ्याच जणांनी इथं सांगितलेलं आहे. आणि प्रसंग आला आणि अशा प्रकारचं पुण्याला गेले. पुण्याहून अशा प्रकारचं कुठं आश्रमात तिथे नव्हते, आळंदीला गेले. आणि आळंदीला गेल्यानंतर त्याही आश्रमात नव्हते, म्हणून त्या वाटेवर उभं राहिले गुरुजी. माऊलीचं दर्शन घेऊन आल्यावर दादाला फक्त पंढरपूरला पाहिलं होतं आणि साष्टांग नमस्कार घातला. नुसता नमस्कार नाही, धड 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 रडू लागले. त्यांना वाटलं कदाचित घरी कामधंदा होईनं, बापानं काढून दिलं, खायला मिळत नाही म्हणून आला असेल, रडत असेल वगैरे वगैरे. कारण असे बरेच येतात ना. सुनबाई ऐकून मी एक जण चातुर्मासाला आला. चांगलं झालं की आज 3 वर्षी नवरा बायकोचं एवढं कडका भांडण झालं. ती जे वारीला गेली आषाढीला की काला आळंदीचा काला पूर्णच आली, पण बिचारी पाठाला आली. मालक आली, पोरं आली, गेलीच नाही, यायचंच नाही म्हणलं. मला चांगलं झालं की असं करून जावं असा त्याचा अर्थ नाही, पण कोण्या निमित्ताने होण्याबद्दल चिंतनाला येणं महत्त्वाचं आहे ना. तसं यदा कदाचित वाटलं असेल, असं धरलं उठवलं. काय झालं? म्हणजे काहीच नाही झालं. महाराज पंढरपूरला चिंतन ऐकलं. माझ्यासमोर 2 होते, प्रपंच करावा की परमार्थ करावा, प्रपंच करून परमार्थ करावा की परमार्थ करून प्रपंच करावा, प्रपंच करून परमार्थ म्हणावा करावा तर क्षणभंगूर नाही भरवसा. पण तुम्ही अभंग घेतला, माझं समाधान झालं. त्यावेळेस बोलणं झालं नाही किंवा भेटू शकलो नाही, पण आता मात्र आनंदाचे अश्रू आहे, बाकी दुसरं काहीच नाही. मला काय म्हणायचं आहे,
बंद कळाला आणि बंदातून निघावं वाटलं की त्याच्यातच राहा वाटलं. गुरुजीला बंद कळाला आणि बंदातून निघावा वाटलं की पुन्हा राहा वाटलं. त्या गोष्टी सगळ्या मला येतात आणि माझ्यापेक्षा तुम्हाला येतात. बंद का आत्म्याला आहे की देहाला आहे? आली का पंचायत? बंद कोणाला आहे? आत्म्याला आहे की देहाला आहे? बंद नाही का तुम्हाला? सगळे प्रमाणात बंधनाची नाही. आणि फोन आल्यावर कीर्तनातून गेले कोण जे गेले असतील ते. हे चिंतन करायचं, लक्षात ठेवा. म्हणतं बंद कळावा आणि नुसतं कळू नाही मारत ते, त्याच्यातून कसं निघायचं याचा प्रयत्न करावा. काय करावा म्हणतो गुरुजी म्हणायचे, अरे घुशीला बंद कळाला, कोणाला कळाला? उंदराला कळाला. पण अजून तुम्हाला बंदच कळलं. प्रमाण नाही का? गुंतलो या संसारे कैसा झालो रोषे अंध. गुंतलो या संसारे कैसा झालो रे अंध. मी माझे वाढवुनी माया तृष्णेचा बाध. मी माझ्या वाणोनी माया तृष्णेचा बाध. स्वहित न दिशेची केला आपुला वध. केला आपला भाव. लागले ताळपाटी सवे काम हे क्रोध. लागले पाड पाठी सदा तुझ्या ग्रोह. आता माझ दृष्टी देई पांडुरंगा माया बाबा. आता माझ दृष्टी देई पांडुरंगा माया बाबा. आता माझ्या दृष्टी दे पांडुरंगा माय बापा. आता माझ्या दृष्टी दे पांडुरंगाय बापा. वाटायलंय का? एक माऊली आली, पाया पडली. म्हणले गुरुजी काय माऊली, तुम्हाला कल्पना नसेल. मला कशाची कल्पना? आम्ही तुमच्या पाठाला येत होतो. बरं काय हरकत नाही. पुढे काय नाही म्हणले मुलगा इंजिनियर झाला. बरं चांगली गोष्ट आहे. पण तिथं काय करतात तुम्ही? ते म्हणले कधी मुंबईला गेलं तसं हरिपाठसुद्धा नाही, तुळशीला पाणी घालायचं सुद्धा नाही. बरं जाऊ द्या म्हणलं. मुलाला किती पगार आहे? ते म्हणले 2.5 लाख रुपये पगार आहे. त्याच्यातला परमार्थात किती खर्च होते? ते म्हणले गुरुजी मी सांगू का तुम्हाला, माझीच इच्छा होत नाही आता परमार्थ खर्च, तर ते पोराची कशी होईल? तरी अवघड गोष्ट आहे. पण गंमत काय महाराज, सत्वगुणी रजोगुणी तमोगुणीच्या संगतीत गेला की सत्वगुण कमी कमी होत असते. काय होते? सत्वगुण राहत नाही तेवढा. वातावरण तसं निर्माण झालं रजगुणी तमोगुणीचं की तुमच्या ठिकाणचा सत्वगुण तसा राहत नाही. माऊली पाठ ऐकून निदान भक्ती तरी तुमच्या जवळ राहिली का? ज्ञानाचा तर सोडून द्या, वैराग्याचा तर प्रश्नच नाही. ते म्हणले महाराज आता काय सांगू, तुम्हाला पाहिल्यावर मला वाटते ज्ञानेश्वरीसुद्धा मला वाचा वाटणं, ते बी काही सुटणं. आता काय करू? आता काय करते? त्याच्यातच मारा तुम्ही. नाही कशाकरता चिंतन झालं लक्षात ठेवा. कारण रजोगुणी तमोगुणीच्या लोकांच्या संगतीत राहिले आपले जरी असले तर सत्वगुण टिकत नाही. काय? कारण त्याचा मुश्किलीने तुम्ही इकडे आला. जे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी आणि चुकावून आना पहाडी सद्वासनेची. आणि ते सगळे विषय असत. डोळ्यातून धारा लागल्या पण त्या धारेला परिणाम अशा होणार नाही. तुम्हाला त्यांची संगती कशी तरी सोडावी लागेल किंवा तुमचं तुम्हाला चिंतन करावं लागेल. आता कोणावर कसा प्रसंग आहे आपण सांगू शकत नाही. माझीच खर्चाची परमार्थाची इच्छा होत नाही. पैसा नाही की साधं पुण्य जोडणं नाही पैशानं.
काय नाही, पुण्यसुद्धा जोडणं नाही. म्हणजे इकडं इतकं कशाला आलात? वृत्ती जी तयार, जसं रोप लहानाचं मोठं अशा प्रकारचं होते महाराज. पण यदा कदाचित त्याला जर म्हशीनं किंवा डुकरानं मोडून टाकलं तर पुन्हा फांटे फुटतात की वर जाते. हा तसंही महाराज, ही मुश्किलीनं आपली साठीवृत्ती तयार झालेली असते. म्हणून ते 5 जण घेतले, जपी, तपी, संन्यासी, योगी आणि ऋषी. चांगदेव लहान होते का, महान होते की नाही? कसं गुंतले? कशात? पसाऱ्यात. माझ्यासारखा कोणी का मेलेले माणूस जिवंत करणारा? मेलेले माणूस जिवंत केले की त्याचा जीवपणा काढला. आणि गुरुजीनं काय केलं? हा मुद्दा सोडायचा नाही. गुरुजीनं माणसाला जिवंत केले की त्याचं मरणच नाहीसं केलं. मग मरण नाहीसं करणं धन्य आहे की मरण राहून जिवंत करणं धन्य आहे? नाही का गुरुजी अशा प्रकारचं श्रेष्ठ? कोणापेक्षा? चांगदेवापेक्षा. पण चांगदेवाच्या मागं लोक होते की गुरुजीच्या? हा तिचं 14 विद्या 64 कला, पण आवरण गेलं होतं का? आणि गुरुजवळ काहीच नव्हतं पण आवरण राहिलं होतं का? मग आपण आवरण काढण्याचा प्रयत्न, या आवरणावर पुन्हा वेष्टन करण्याचा आपला प्रयत्न आहे. हे आपलं चाललंय आता. मी का साधारण आहे का? 15,000 पारायण झालेत ज्ञानेश्वरीचे. आणि पावऱ्यानं सत्कार केला. सत्कार केला, एवढा अहंकार वाढला की ते कोणाला बोलत ना. कसं झालं? हा कापूस चांगला बाहेर पडला आणि गाराचा पाऊस झाला. गेला कापूस. हे चिंतन आहे बरं का, लक्षात ठेवा. असं परमार्थ करणाराला हा अरे फळ पदरात पडलं पाहिजे महाराज. काय पडलं पाहिजे? हा अगोदर तर फळच लागणं, आणि लागलेलं टिकणं, आणि टिकलं तर पिकणं. हे काय चाललंय चिंतन? म्हणून महाराज एवढ्या पसाऱ्यात अडकलेले चांगदेव महाराज, ज्ञानदेव महाराजांनाच बाहेर काढला, सोडला. महाराज पसारा सोडला. मम जड भिंत चालू की यांचा भ्रमच केला. चालविली जड भिंती. हा म्हणून चांगदेव धन्य नाहीत. आता साधारण आहेत का? स्वर्गी चालोच्या ऐके समुद्रा पलीकडील देखे. आत्ताच कोणतरी म्हणत होते असं असे महाराज आहेत की तुमचा चेहरा पाहिल्यावर सगळं मागं काय केलं ते सांगतात आणि पुढे काय होणार ते सांगतात. कशाला? काय त्याला मग त्यांनी चांगदेव त्याच्यातलेच होते ना. हो त्याच्याही पुढचं सांगितलं ना. हे फक्त सांगायला, पण चांगदेव मेलेला माणूस उठवीत होता. आणि गुरुजी जीवाला त्यांच्याजवळ गेल्यावर मरूच देत नव्हते. धन्य कोण? मरणाजवळ नेणारे की मरणातून वाचवणारे की मरण नाहीसं करणारे? मरण माझे मरून गेले, 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 धन्य ते गुरुजी सारखे धन्य.
दादा धन्य, गुरुजी धन्य. आणि आपण चिंतनाला लागलोत. आणि याही वाटेला लागणं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? धन्य ते संसारी. हरी शब्दाचा अर्थ शत्रू. कोणाचे शत्रू? संसाराचे शत्रू. कोणाचे शत्रू? म्हणजे कशाहून यांच्यासारख्याला तुम्ही संसाराचे शत्रू म्हणायला? धन्य ते संसारी. यांना संसाराचे शत्रू कशाहून म्हणायला तुम्ही? त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, सांगितले. इथं उपकार करण्याकरता आले आणि ज्यांचं घर वैकुंठात आले. घर ज्या वैकुंठी. वैकुंठ शब्दाचा अर्थ लोक घ्यायचं नाही तर ब्रह्मस्वरूप घ्यायचं. असे त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले. पण तुमच्या आमच्या करता आले. आणि आले म्हणजे ते संसाराचे शत्रू आहेत. आणि जपी तपी संन्यासी योगी संसाराचे मित्र आहे. जगत सत्य समजल्यावर संसार की जगत मिथ्या अनुभवाला आल्यावर संसार. कसं योगेश महाराज? हा मग अगोदर सांगितलं हे सगळे जगत सत्य समजणारे आहेत. कसे आहेत ते? हा जगत सत्य समजणारे म्हणजे भ्रम पक्का आहे. आणि जगत सत्य समजणारे असले की ते संसारातून पार पडू शकत नाहीत. जगत सत्य समजला की देह सत्य समजला की नाही? देह सत्य समजला की मग घरदार सत्य समजलं की नाही? आणि घरदार सत्य समजल्यावर बंध वाढला की कमी झाला? कोणाचा? आणि यांनी काय केलं? काय केलं? हा पंचीकरणात हे देह कसं आहे तेच सांगितलं. मिथ्या. पण आपलं शब्दात आहे अनुभवात गोठू आहे तेच प्रवचनात सांगितलं. बाईला झटकाच बसला त्या माऊलीला. ते किती बोलू लागली घरचे पण परिणामच होईन गेला. तर तिचं अगोदर होतं निखिल महाराज. काय कोणाचं कसं पुण्य ते सांगू शकत नाही आपण. 11 लाख रुपये हुंडा दिलता. ती म्हणायची अजिबात सासू सासऱ्याला आणि मालकाला बोलू द्यायचे नाही. सासाचा प्रश्नच नाही. 11 लाख रुपये देऊन आले. मला जे वाटलं तर काम करील नाही तर करील नाही तर झोप काढी. काय मागची पुण्य आहे? कोणी तिच्या नादी लागत नव्हतं. कोण लागत आहे? जरा सात्विक घराणा आणि हे थोडंसं तमोगुणातलं होतं. उद्या फाशी घेतली तर सगळे जातील की जेलमध्ये. मग तिच्या कोणी नादी लागायचं. पण काय मैत्रिणी निमित्त कारण काही अति उपादान करून पुण्य ती आपल्या चिंतनाला आली आणि चिंतनाला लागली. लागल्यानंतर तिचे मागच्या पुण्याचा विधेय आपण निमित्त कारण बरं का लक्षात ठेवा. आपण फुकट मारताना भाव घेत जाऊ नये.
अजित बा मेथीची भाजी जुडी घेतली. म्हणले गुरुजी तुम्ही दररोज भाजीची जुडी न्यायचा, पैसे देऊ जाऊ नका. म्हणलं काय कशामुळं मावली? ती म्हणली त्या दिवशी ती भाजी जुडी नेली तर 4 घंटे बसण्याची, 1 घंट्यातच सगळं माळवं संपलं. हे तिचं प्रारब्ध आहे की आमचा अधिकार आहे. असा फुकट भाव मारताना खाऊ नये. भाव देणारे असतात पण आपली वृत्ती जागी पाहिजे. तिचं त्या दिवसाचं प्रारब्ध आहे. मी तिला तेच म्हणलं बाई, पुन्हा मेथीची भाजी जुडी घेतली आणि दिवसभर नाही विकलं तर तू काय म्हणशील महाराजाचा त्याची शक्ती राहिली नाही. महाराजाची शक्तीत नाही, हे तुझं नशीब आहे. त्या दिवस निमित्त कारण आपण आहे. अर्थात चिंतन अशा प्रकारचं काय चाललंय. आणि तिला झटका बसला. आता किती सासू बोलली तरी त्याच्यावर परिणाम होईन गेला बरं का. शेवटी त्यांची बदली झाली, तिच्या मालकाची गेली. पुन्हा तेव्हापासून तिचा पत्तासुद्धा नाही. पण त्यांनी सांगितलं गुरुजी आमचा बोलायचा लाग नव्हता, आता ते सगळे बोलायलेत पण ती अजिबात काहीही मानून घेत नाही. मी म्हणलं तसंच ऐकणाराच इकडे केवढा मोठा महाराज आणला आणि किती सुंदर चिंतन सांगितलं, तर धक्का बसू द्यायचा म्हणजे परिणाम करून. नाही तर किती सुंदर आपण चिंतन ऐकले साखरे महाराजांच्या हातानं, आणि आता हे सुंदर चिंतन नाही का. पण तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटतं की झटका बसतंय. झटका बसायला पाहिजे म्हणजे वृत्ती बदलायला पाहिजे. तिथं एकच ऐकलं ना दादाचं कीर्तन आणि बसला ना गुरुजीला झटका. आणि म्हणूनच आपल्याला 2 शब्द आपल्याकरता त्यांनी इथं अशा प्रकारचं आले. आता बऱ्याच वेळा साखरे महाराज म्हणले यांनी जर देह आळंदीला जर ठेवला असता तर म्हणजे फार मोठा उत्सव झाला असता. पण गुरुजीला माहीत होतं हे येड्या लेकराला कोण सांगायला येणार आहे. इथं कोण परभणीला आलं असतं, त्यांच्यामुळं हे ना चिंतन का आलं असतं कोणी. नाही. आणि तिथं सुद्धा काय सांगितलं, ज्यावेळेस शेवटचं चिंतन अशा प्रकार झालं साठवीला हरे, त्यावेळेस सांगितलं त्यांच्याबरोबर जे बरोबर होते जे माधव महाराज आदी कोणी असतील त्यांनी सांगितलं फक्त कोणी काही म्हणून मला परभणीला घेऊन चला. काय म्हणले ते, परभणीला घेऊन चला. का माहीत आहे, कारण इथं तर चिंतन शेवटपर्यंत सांगितलं, चातुर्मासही तिथं सांगितलं, पण तिथं कोणी येतील क्षेत्र आहे, पण या परभणीला क्षेत्र करायचं होतं. आणि चिंतनाचा झरा अशा प्रकारचा चालू ठेवायचा होता. हा झरा म्हणल्यानंतर छोटा असो की मोठा असो चालू अशा प्रकारचा राहतो चिंतन. मला येतच आश्चर्य वाटलं, जिथं पिकतंय तिथं विकत नसते. आश्चर्य वाटेल, महाराज 8 ते 10 महाराज तिथं आलते आणि पाठ सांगणारे आलते. आणि प्रत्येकाच्या इथं 50-60 50-60 अशा प्रकारचं, आणि सगळं हे चिंतन. आणि हे गुरुजीचा प्रसाद. कोणता प्रसाद तुमच्या सगळ्याला आपण माहीत असेल, रामबागेत बऱ्याच दिवसापासून जातो. इकडं जे शिर्डीचे महाराज होते ना, दिंडी घेऊन येत होते बरं का, त्या गुरुजीचाच प्रसाद आहे त्यांच्यावर. आणि त्यांचे सगळे शिष्य सगळं विचारसागर, वृत्ती प्रभाकर, विचार चंद्रोदय. अगदी मला आश्चर्य वाटलं. मला पहिल्यांदा वाटत होतं परभणीलाच पाठ चालतात, दुसरीकडे चालत नाही. म्हणजे गुरुजी जिथं जिथं गेले, तुमच्या गावाला चालतात, केकर जवळ्याला कोणी घेत असेल, पण ठराविक गावात. पण तिथं मात्र जवळजवळ नाही म्हणलं तरी बराच चिंतनीय लोक. हे गुरुजीचा कृपा प्रसाद. आपलं चिंतन काय चाललंय, जरी शब्दज्ञान असतं तर पुढे होईल अनुभव ज्ञान येईल. त्याला कनिष्ठ समजायचं आणि शब्दानंही कळणं महत्त्वाचं आहे. पण त्यात कळण्यातच राहायचं की अनुभवापर्यंत जायचं आहे. कसं जायचं आहे, अनुभवापर्यंत जायचं आहे, शब्दात राहायचं नाही. चला चिंतन काय चालले, असे संसाराचे शत्रू असणारे ते धन्य, धन्य ते संसारी. पण कशा करता आले, उपकार करण्याकरता आले. उपकार करण्याकरता तर कोठून आले, आले घरच्या तुकबराय सुद्धा तर प्रमाणे नाही. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. अरे बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले
तुझे बोलिले जय गुरु सात भावे व्रताया सात भावे व्रताया सात भावे व्रताया सात भावे व्रताया झाडू संताचे मार्ग 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 संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग आम्ही वैकुंठ वाटे आलो याची कारण अशी बोली रे जेजुशी साच भावे हा तर आम्ही याच्याच करता आलो कशा करता या लोकाला संसारातून काढण्याकरता आलो तुकाराम म्हणले ते धन्य आहेत धन्य ते संसारी संसाराचे शत्रू संसाराचा बाध करणारे नुसता बाध करणारे की तुम्हाला मला त्या निश्चयापर्यंत नेणारे धन्य ते संसारी मग संसारात राहून की संसाराच्या बाजूला सरकून आता मी कीर्तन करायलो की नाही बरं मी कीर्तन करायलो ना आणि तुम्ही ऐकायलात ना हेच बंद आहे पण बंद कुठं वाटते बंद वाटतच नाही एक जणांना पाय पडला ते म्हणला महाराज आमचे सगळे शिष्य आता पाठ सांगलेत मला आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचे जेव्हा आपल्याला शिष्यच नाही तर पाठ सांगण्याचा प्रश्नच नाही आम्ही सगळे म्हणून चिंतन करतो काय करतो म्हणजे असं कसं हो कारण मीच गुरु नाही तर शिष्य कुठून येतील म्हणजे तुम्हाला तर गुरुजी म्हणतात गुरुजी फक्त ते गुरु जे स्वरूपानं मोठे झाले मी सद्रूप चिद्रूप आनंद रूपे असा ज्याचा निश्चय झाला तेच बाकी देहाच्या दृष्टिकोनातून नाही विषांतर करायचं नाही म्हणून एवढं गुरुजीनं चिंतन सांगून कधीतरी अहमन मम येऊ दिला का मग धन्य ते आता चांगदेवाचं अहमन मम किती वाढलं होतं शास्त्रीचं अहमन मम किती वाढलं होतं विश्वामित्र ऋषी किती वाढलं होतं संन्यासी सांगितलं किती वाढलं होतं आणि इथं कुठं राहिलं होतं अजिबात नाही म्हणून सुरुवातीला सांगितलं जग सत्य समजणारची बंधात आहेत आणि जगात मिथ्यत्वता ज्याला अनुभव आला ते अशा प्रकारचे मुक्त आहेत म्हणून तेच संसाराचे शत्रू आहे नव्याने तेच धन्यतेला प्राप्त आहेत धन्य ते संसारी काय हरकत नाही थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला कहून महाराज आम्हाला समजलं जपी टपी संन्यासी हे धन्य नाही परमार्थातले असले तरी धन्य नाही तर प्रपंचातल्याला काही बोलायचं काम नाही धन्यते संसारी महाराज असे धन्यतेला प्राप्त झालेले त्यांचा स्वभाव कसा असतो दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत कोणावर दया करतात पुन्हा प्रश्न अरे पामरावरही करतात विषयीवर करतात उपासकावरही करतात आणि साधकावरही दया करतात हे गुरुजींनी केले बरं का नाम जे करत नाही कदाचित तुमच्या भावना दुखतील म्हणून पाच परत बिस्सालच्या डब्या लागायच्या
एखाद्यांना ओढायला, पण फक्त सप्ताहात मदत करायला इथे यायची. इथं काय त्यांची मागची पुण्याचा उदय, ही कृपा. बोलावलं, काय नाव आहे? नाव सांगितलं. म्हणजे पाठाला ये जा की हे. म्हणजे गुरुजी पाठायला काय नाही, मुलं बाळ लहान आहेत. आणि दुसरी गोष्ट, दुकानावरच आपलं आहे. मग गुरुजी म्हणले मी तुम्हाला दुकानावर येऊन पाठ सांगतो, फक्त मला वेळ सांग. दया. आता गुरुजी सारख्याने तसं शब्द वापरल्यावर विषयासक्त, पण मागचा पुण्याचा उदय परिणामच झाला. आणि पाठाची वेळ झाली की दुकान बंद करायचं आणि यायचं बसायचं. नितांत श्रद्धा की ज्यांनी पाठ सांगता सांगता देह ठेवला. सगळ्याला माहिती आहे आपल्याला माधव महाराज, केवढी मोठी दया. माधव महाराज झरकर पाठ सांगता सांगता अगदी वृत्ती प्रभाकर नसतं महाराज. निखिल महाराज तोंडपाठ नव्हतं बरं का, वृत्ती मुरली होती त्याच्यात. आश्चर्य वाटेल त्यांचा अनुभव. शंकरनाथ कंधारकरांची प्रकृती बिघडली, अनुग प्रेरणा गुरुजींनी दिली. माझं म्हणून तुम्हाला कीर्तनाला यावं लागते. ते म्हणजे मला ताल नाही, स्वर नाही, आणि नुसतं महाराज तुम्ही या बसून कीर्तन. बरं का, आश्चर्य वाटेल आम्हाला शंकर महाराज कंधारकराची आठवण सुद्धा आली नाही, एवढं कीर्तन रंगलं. भजने तर होते, त्याचा प्रश्न नाही, पण चिंतन काय चालले महाराज. सुंदर चिंतन मांडलं, सगळ्याला समजल असा वेदांत सांगितला. पण तिळभर सुद्धा त्याचा अहंकार झाला, वृत्तीप्रभाकरमय. आणि ते अटॅक आल्यानंतर, अर्थात आमची आळंदीची वारी असल्यामुळं दशमीला तिथं स्नानाला, म्हणजे नवमीला आम्ही गेलो, अष्टमीला गेलो, नवमीला तिथं. तर नवमीला सकाळी पाठ सांगता सांगता अटॅक आला आणि असे पडले. आणि पडल्यानंतर पुन्हा सावध झाली की चला आपलं चिंतन काय चाललंय. तरी मंडळी आहे अजून, कुलकर्णी डॉक्टर आहेत, मंडाकळीकर गेले, गुंजकर आहेत. त्या पाठाला काही महिला मंडळ आहे अशा प्रकारचं आहे. आणि आम्ही सावकारवाला भेटूच लागलो तिथं. कधी नवमीला सकाळी की त्यांना फोन आला, झरकर गेले म्हणून. हे कशाबद्दल चिंता चाललंय? गुरुजीची कृपा अधिक दया. आता जरी एखादा प्रपंचातला प्रसंग आला, त्यांची वृत्ती काय झाली नाही, चंचल झाली नाही. पाठाची वेळ झाली, आम्ही सगळेच होतो महाराज, पण पाठ सांगण्यासारखं त्यांच्या घरचं वातावरण नव्हतं. नुसतं श्रुती आली म्हणून कळाली की पहिल्यासारखाच पाठ सांगितला, काही फरक नाही. वृत्तीवर त्याचा थोडा सुद्धा परिणाम होऊ दिला नाही. दयावंत जे अंतरी. केवढी मोठी दया महाराज, ही केवढी मोठी दया. दिसायला तर साधे दिसायचे, पण चिंतन जर चाललं तर चिंतनच चिंतन. आणि त्याच्यात वृत्तीमय होऊन अशा प्रकारे सांगायचं. आपला चाललेलं हे स्तुती नाही बरं का, वस्तुस्थिती. आणि याला बरेच जण अशा प्रकारचा अनुभव आहेत, वाटणार सुद्धा नाही तुम्हाला एवढे मोठे अधिकारी. अर्थात चिंतन काचले दयावंत जे अंतरी. आणि बोलू माझ्यावर प्रसंगाला मला सांभाळणारी गुरुजी वृत्तीला का कृपया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीतीही लाविली कीर्तनी, लाविले भजनी. श्रीहरी हे अंतरंग, बहिरंगातला अंतरंग. आणि वृत्ती तयार करण्याकरता सांभाळिले 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 म्हणतो मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा विवेक ज्यावेळेस तुमचा जागृत राहील त्यावेळेस प्रारब्धानं दुःख येईल, पण दुःख होणार नाही. काय होणार नाही? पण अशी वृत्तीला सांभाळण्याकरता किंवा निश्चय होण्याकरता असेच महात्मे लागतात. योगी अशी वृत्ती करू शकत. जपी नाही, तपी नाही, संन्यासी नाही, ऋषी नाही, मुनी नाही, अरे शास्त्री पंडित नाही. म्हणजे भ्रम जर घालवत असतील तर असे महात्मेच घालू शकतात महाराज. म्हणलं यांच्या हेच उपकार करण्याकरता आलेले असतात.
चला पुढे. गोष्ट सगळ्याला माहीत आहे, पण काय गुरुच्या संगतीत वृत्ती तयार होते. फक्त नामनिर्देश करत नाही. असेच गुरुजीच्या सेवेला लागले. सेवेला लागल्यानंतर काही जण अनुमान प्रमाणानं जाणतील ते. सेवेला लागल्यानंतर अगदी वृत्ती गुरुजीच्या सांगण्याकडं त्यांची असायची. आणि मग त्यांना काय झालं की हे मंडळीला पटत नव्हतं. मग मंडळी म्हणली तर मी गुरुजीला सोडून द्यायला भजन करायचं नाही आणि गुरुजीच्या सेवेला जायचं नाही. ते म्हणजे जमणारच नाही. शेवटी शास्त्रीबुवा म्हणले, बाई शास्त्रीबुवानं प्रलोभन दाखविलं. ते म्हणले तुम्हाला किलोभर सोनं देतो, महत्त्वाचा वाडा देतो चौकातला, फक्त तुम्ही टाळ कुठलं सोडा. ते तेवढ्याच याच्यात म्हणजे मामा टाळ वाजवीत असतात, मिरच्या कुटीत असतात. घडलेली घटना सांगायला महाराज. वृत्ती तयार बरं का, लक्षात ठेवा. गुरुजीच्या संगतीत केवढं प्रलोभन आहे ते मायेनं आलेलं. वृत्ती जागी आहे. फक्त गुरुजीची संगती सोडा, भजन सोडा. ते म्हणजे जमणार नाही. शेवटी काय झालं की त्या मुलीला पटविलं वडिलांना किंवा पटलं तिला, आणि ती म्हणली मी येणारच नाही. ते म्हणजे नाही आली तरी चालेल, पण गुरुजीला मी सोडणार नाही. मुलं 2 का 3 मला माहीत नाही. शेवटी मुलं 5 किंवा 7 किंवा 10 किंवा 11 वर्षाची असतील. शेवटी मुलाची लग्न झाली. त्यांचा आमचा प्रेमाचा संबंध. पण त्या माऊली इकडं आल्याने आणि हे तिकडे गेले नाहीत आणि भजन अशा प्रकारचं सोडलं नाही. काय झाली तयार? कीर्तन करून की भजन करून की गुरुजीच्या कृपेनं. महाराज आपली वृत्ती कधी तयार होईल? कोणा सांगावं कोणाला? हे संसारात राहून की हे करून. त्यांना प्रमाण पुष्कळ पाठ होते, पण कीर्तनाला उभं राहिल्यावर थरथर कापत होते. सगळ्याला ओळखू आलं असेल. नामनिर्देश करायचा नाही. आणि उलट गुरुजी म्हणले मी किती भाग्यवान आहे, पण माझंच नाव माझ्या नाताला ठेवले. माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे? झाला का विक्षेप निर्माण? नाही महाराज. वृत्ती कोण तयार केली? हे उपकार. येथे उपकारा साठी आले घरजा. काही झाला कीर्तन प्रवचन करता येत नाही, पण ज्यांनी गुरुजीचे शब्द ऐकले ना, आता आम्हाला ऐकायचं काही वृत्तीच राहिली नाही. कारण ऐकाय सगळं कामच झाले. आता कशा करता ऐकायचं? हे कोण केलं? गुरुजीनं. त्याला येथे उपकारा. हा धन्य ते संसारी दयावंत जे. हा विषयासक्तावर दया, साधकावर दया. आम्हाला फक्त विचारायचं. रात्रीत प्रश्न अशा प्रकारचा केलता. का म्हणले गुरुजी तुम्ही गुरुजवळ कोणते ग्रंथ सोडवले? म्हणलं माझी विद्यार्थी दशा होते. फक्त येऊन बसायचं, इथं पाठ चालायचा, लक्षपूर्वक ऐकायचं, पाठ संपल्यावर दर्शन घ्यायचं आणि गुरुजी व्हायचं कोणत्या गावचे? आम्ही सांगायचं एरंडेश्वरचे. पण भजनाचा नाद असल्यामुळं त्यांच्या कीर्तनातही टाळ घेऊन उभा राहिलो. शेजारी मामा राहत असल्यामुळं एका मामाचा त्यांचा परिचय. तेवढे आमचा भाचा म्हणाला चाल म्हणतो, चाल म्हणतो, याला म्हणता येईल का? एका म्हणले लई भजने इथे जास्त येतात, पण एक दिवशी चाल. आता अगोदरच आपलं थोडासा स्वर ताल बरा होता. म्हणजे तुमच्या भाच्यानं चाल चांगली म्हणली. चाल चांगली म्हणण्याला प्रश्न नाही. माझं भाग्य की गुरुजीच्या कीर्तनात प्रसाद झाला, हे महत्त्वाचं. आणि नेहमी गुरुजीत असं एकही कीर्तन नाही. आता हे सांगायचं म्हणजे गुरुजीची कृपा असल्यामुळं चिंतन चालले की तुम्हाला बरं वाटावून गुरुजीचं नाव घ्यायचं आहे. अहो नाही, फार मोठा कार्यक्रम. माझं प्रवचन ठेवलं. सुरुवातीला म्हणलं 2 शब्द बोललं, गुरुजीच्या कृपेनेच बोललं. कीर्तन संपल्यावर महाराज म्हणले तुम्ही इथं सप्ताह कोणता, गुरुजीचं नाव कसं घेतलं? मला आम्ही गुरुजीचंच घेणार, तुम्ही ठेवा की न ठेवा. प्रवचन संपल्यावर फक्त नामनिर्देश करत नाही. कारण गुरुला विसरायचं आहे का? हे पुराणाचं शास्त्र आलं. ब्रह्मदृष्टीनं गुरुंशी समित्य आहे, आणि व्यवहार दृष्टीनं करावं लागेल की नाही आपल्याला? हे चिंतन काय चालले लक्षात ठेवा महाराज. कारण कर्तव्यपणाचा तिथं दोष येऊ नये. काय येऊ नये? कर्तव्यपणाचा तिथं दोष येऊ नये.
हां, कारण ते विद्या काम करत नाही. कर्णाच्या विद्येनं काम केलं का? काम केलंच नाही. अर्थात विषांतर नाही आहे. म्हणून ते धन्य आहेत. संसारातून काढण्याकरता आले, ते अगोदर निघाले आणि नंतर तुम्हाला मला प्रपंचातून काढण्याकरता आले. धन्य ते संसारी. कोणाला? मग पामराला विषयी करतील, विषयीला उपासक करतील, उपासकाला मुमुक्षु करतील आणि मुक्षला मुक्तावस्थेला अशापर्यंत पोहोचतील. आणि सावकार बुवा जर त्यांच्याजवळ राहिली तर एवढं चिंतन जमलं असतं का? नाही महाराज. नारायण महाराज पाठ सांगतात पण सावकार बुवाला फार श्रेष्ठ समजतात. हे चिंतन काय चाललंय महाराज? अर्थात चालले चिंतन म्हणजे दयावंत जे अंतरी. काही हरकत नाही महाराज. मग असे दयावंत असणारे हे स्वभाव सांगितला. धन्यते संसारी याच्यात अधिकार सांगितला. आणि कशा करता येतात तर ते काय करतात तर तुमच्या आमच्या उद्धारा करता येतात. येथे उपकारासाठी. मग उपकार प्रपंचातले करतात की परमार्थातले करतात? पुन्हा प्रश्न. जर एखादा पापात्मक वागू लागला आणि कोण्याही कारणानं जवळ आला तर एवढंच त्याला सांगतील, बाबा तू करायलास पण त्याच्या परिणामाचा विचार कर. त्याला पापातून काढण्याचा प्रयत्न करतील. काय करतील? आणि पापातून आणि त्यांच्या शक्तीनं ते निघेल पापातून. नाही असं नाही, पण पुन्हा त्याला पापातून काढतात की भगवत भक्तीला लावतात. हे सुद्धा त्यांची काय आहे? दया. येथे उपकारासाठी. मग राहतात कुठं? आले घरच्या वैकुंठी. झाले की महाराज आता 8:30 वाजले. आता आपल्याला 9ची भरती करायची. मग कोणते उपकार केले तुमच्या आमच्यावर? जे इतर करू शकत नाहीत ते त्यांनी उपकार केले. तरी पण कोणते केले आम्हाला सांगता का? साधू संत माय बाप दिले कृपादान. साधू संत माय बाप दयेचे सागर. पंढरी यात्रेने करले चंद्रभागे स्नान. घडले चंद्रभागे वैकुंठीचे वैद्यनाथ. पूर्वे साधिले साधन पूर्वी साधिले साधन. वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातले अंजन. 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 धर्मदा गोसादैवाचा जे बापाला उपकारी आढळला दुर्गे त्याचे नाव उच्चारी. नर्मदा गोसादैवाचा लोकांवर उपकारी आढळला दुर्गे त्याचे तेही केले. कृपादा पंढरी यात्रे नेली. विषयासक्ताला कशाचं पंढरपूर आलं? आणि जरी गेलं तरी तिथं राहा वाटतंय की झटकन निघा वाटतंय. दृष्टांत सांगायचं झालं तर ते काय झालं की पोरग शाळेतच जाईना, कारण इकडं मोकाट सुटलेलं घरात. मोकाटच, त्याला बंधनच नाही. शेवटी माईनं बोलायचं, बाळ्या ये किती खेळतोस, असं मोकाट सुटलेलं. बस जेवायला, खेळलं की पुन्हा जेवलं की पुन्हा खेळायला. पण आता त्याला शाळेत घालवलं की नाही, म्हणजे शाळेत काय जाईन. शाळा म्हणलं की रडायचं नाही बोलतो. आता काय करावं बरं, माय काय मारू देईन त्याला.
लाडाचं पहिलं मोठं असल्यामुळं, पहिल्यांदा झाल्यामुळं, लई लाडका असल्यामुळं माय काही त्याला मारू देणं. आजी तर म्हणली, बंड्या अरे बाद नाताला काही म्हणायचं नाही. अवघडच गोष्ट आहे. ते म्हणला, माय आता याला शाळेत घेऊन जाय. मग त्याला शाळेत घेऊन गेली. त्याला बोलत बोलत शाळेत घेऊन गेली. आणि ते म्हणलं, आजी तू बसली तरच बसतो, नाही तर बसत नाही. मग सर चांगली होती बरं का. आता ते बसलं. तेव्हा अंगणवाडी बालवाडी काही नव्हती आणि खेळायचे साधनं त्यावेळेस आपल्या लहानपणी कुठं काय साधनं होते, काहीच नाही बरं का. फक्त छेडी दिसायची त्या मास्तरची. ते चिंतन काय चालले घरात. तसं ते बसलो आणि आई अशी, ती आजी बाजूला बसली. अर्धा घंटा झाला की शाळा कधी सुटते. काय म्हणायले ते, आजी शाळा कधी सुटते. तसं पंढरपूरला दर्शन झालं, कधी निघायचंय. न कशाला आलते, दर्शनाला. मग कधी निघायचंय. तसं ते म्हणला शाळा कधी सुटते. ते दुसरे मित्र म्हणला, अरे बंड्या अजून 4 घंटे शाळा आहे. बाप्पा एवढा काय आपल्याला लागत नाही आपल्याला. त्याला म्हणायले, आगी उठलं, पाटी घेतली, निघालं. ते आजी म्हणली, अरे बस बंड्या, बस बंड्या, बस बंड्या. बंड्या दलिंदर, आपलं मन दलिंदर कुठं राहतंय. हा की अजून निघा वाटतंय घरून, की घरातच जा वाटतंय. हा कारण तिथं नियमानं वागावं लागते. घरी काय प्रश्नच नाही. हे मन असं दलिंदर आहे. हे मन का तिकडं जात नाही. ते म्हणते तिकडे गेलो की माझा खेळच संपला. कुठं गेल्यावर. आणि देव तर म्हणते काही देऊ नको मला, फक्त मन दे. आपण म्हणतो मन लोकाला दिले, मन घरच्याला दिले, तुमच्याकरता शिल्लक काय राहिलंच नाही. मय्येव मन आदत्सु मयि बुद्धिम निवेशय निवशिष्यशी मय्येव आता ऊर्ध्वं न संशया. मग आपल्याला मन नाही की आपण गुरुला दिलं नाही. ज्याचं दिलं असेल ते सोडून. हे असं तिथं पंढरपूरला राहत नाही, आळंदीला राहत नाही. आणि यदा कधी आळंदीला राहिलं तरी इकडं आल्याशिवाय राहत नाही. तर बोलायचं निखिल महाराज, आळंदीला आल्यावर तिथं व्यापार सुरुवात करते की गुन्ह्यानं राहत नाही मन. हा आमच्या शेजारचं गावचं नाम यूज करत नाही. 20 वर्ष झालं गेला कुठं, आळंदीला. पण हे व्यापारच सुरुवात केला त्यानं, दुसरं काहीच केलं नाही. का ते मन आळंदीला राहिलं नाही की चिंतनाला लागलं नाही. चिंतनाला लागत नाही. आणि काहीचं इथं करूनही चिंतनाला लागते, काहीचं आळंदीला राहूनही चिंतनाला लागते. मला श्रुतीनं कोणाची करणे वस्तुस्थिती. उदरनिर्वाहाचं साधन अवश्य आहे, पण चिंतन महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे, आणि असं चिंतन करत असताना सुद्धा बाहेर अशा प्रकारचा पडला की पुन्हा व्यवहारातच आणण्याचा ही माया त्याला प्रयत्न करत असते. विषांतर करायचं नाही. मग तिथे सुद्धा गुरुजीसारखे जर पाठीराखे असले तर काय करणार नाही, उदरनिर्वाहाचं साधन करील. मात्र त्याला पोषक असा, त्या परमार्थाला पोषक असाच व्यवहार करील. परमार्थातून खाली येण्याचा व्यवहार करणार नाही. चला आपलं चिंतन काय चालेल, हे सुद्धा महात्म्याची दया असते. काय असते महात्म्याची. चला येथे उपकारासाठी आली घरच्या वैकुंठी. पुन्हा आता व्यवहार करते वेळेस पण महात्म्याकडून व्यवहार शिकावा. महात्मे व्यवहारच करतात आणि व्यवहारात पाप होऊ देत नाही. व्यवहार करत नाही अशातला भाग नाही. आणि संन्यासी महाराजापेक्षा प्रापंचिकच महाराज जास्त आहे. प्रपंचात राहून सुद्धा प्रपंचाचा बाध करून जीवनमुक्त अवस्थेमध्ये गेलेले. दादा संसारिकच की नाही, आणि प्रपंचाचा काय केला. गुरुजीनं प्रपंच स्वीकारला नाही, पण देहाचा काय केला, बाध अशा प्रकारचं केला. आणि नुसता केला की तुम्हाला आम्हाला सुद्धा तुमच्या आमच्या वेळेनुसार त्यांचा पाठ होता की त्यांच्या वेळेनुसार आपण जात होतो. कारण आपण प्रापंचिक लोक आहे.
एका महाराज म्हणले फक्त मला 6 ते 7 आलं तरच पाठ आहे, आणि 5 मिनटं जरी जास्त झाले, 1 मिनिट जास्त झाला की गेट आपलं बंद होणार, तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही. हे नामनिर्देश करत, पण गुरुजीनं तसं नाही. या संपता या, अर्ध्यात या, पण डोळे लावू नका. हा पुढंच गोष्ट आहे का आता झोप येण्यासारखं काही? पण एवढंही सोपं सांगून जर डोळे लागत असतील तर तुमचं पुण्य किंवा आमचं पहिलंच पाप उभं राहिले. गायन जास्त केलं की म्हणजे हे ना त्याच्यातच वेळ घातला, प्रमाण जास्त घेतले की म्हणले ह्याला दुसरं काही येतच नाही. लई सासरवास आहे, विषांतर करायचं. पण झोप घेण्यासारखं आहे का? नाही. चिंतन काय चाललंय बरं का, त्या दृष्टिकोनातून यांनी आपल्या प्रापंचिकाप्रमाणे वेळ दिला. या बाबा, दुपारी या, सकाळी या, घरचे कामं करून या. का? कारण आपल्याला संसारातून काढण्याकरता आले म्हणून. पुढे येथे उपकारासाठी आले जागरवंती. आता लटके वचन नाही. गुरुजी कधीही खोटं बोलले नाहीत, आणि आपण कधीच खरं बोलत नाही. म्हणजे काय आरोप करायला लागतो? काय तुम्ही असा आरोप करायला तर आम्हाला काही कळत नाही. असं कसं? बरी तर मुमुक्ष मंडळी आहे, काही अवस्था साधलेली मंडळी आहे, अशा समोर तुम्ही म्हणता की आपण कधी खरं बोलतच नाहीत. आता जगताला सत्य समजून बोललेलं खरं की खोटं निखिल महाराज? हा, जगताला सत्य समजून तुम्ही किती खरं बोललात, हे खरं की खोटं? हा, मग तुम्ही जगताला सत्य समजूनच व्यवहार करता, बोलता की खोटं समजून? गोष्ट सगळ्याला माहिती आहे ना. म्हणजे कोणती गोष्ट माहिती आहे? कृष्ण भगवंताची दुर्वास ऋषीची. दुर्वास ऋषी निरोप पाठवला, म्हणजे मला भूक लागली. मग सगळ्या त्या अशा प्रकारच्या गवळणीला बोलावलं आणि सांगितलं आमचे गुरु महाराज आले, त्यांना तुम्ही घेऊन जा. त्याने शिष्य अगोदर पाठवली, ते दुसरे यज्ञशाळेकडे गेले. यज्ञशाळेकडे गेल्यानंतर ते म्हणजे नाही तुमचं ते काय आम्हाला माहीत नाही, तुमच्या देवाचा गुरु असो कोणी असो, आमचं ते संपल्याशिवाय आम्ही देणार नाही, जा. ते म्हणजे तिकडं कशाला गेले? त्यांच्या पत्न्याकडं जा. मग हे गेले. कृष्ण भगवंत सांगितलं आमचे गुरु महाराज आले, त्यांना घेऊन या जेवायला. मग सगळ्या गवळीनं पंचपक्वान्नाचे ताटं केले आणि चालले. यमुना माय भरून जात होते. त्यावेळेस मग त्या म्हणल्या आता जायचं कसं? राधा प्रतिनिधी, राधाबाई त्यांच्या प्रतिनिधी, त्या म्हणल्या काय झालं? राधाबाई म्हणल्या की बाबा इथं कोणी बसलेलं असेल तर नाही, त्या गोकुळातल्या सांगायलो. ते म्हणजे काय हरकत नाही. काय झालं म्हणजे यमुना माय भरून चालली. ते म्हणजे एवढंच त्या यमुना माईला म्हणा, मी जर बाल ब्रह्मचारी असेल यमुना वाटते. दुसरी गोड म्हणली राधाबाई काय म्हणायला कृष्ण, आपल्याला काय करायचं आहे, आपण फक्त त्याचा निरोप तिथं द्यायचा. गेली यमुना माई समोर. जय यमुना माय, जर राधा आमचा बा कृष्ण भगवंत बाल ब्रह्मचारी असेल तर वाट दे म्हणा. दिलीन वाट. खोटं म्हणता येते का? आणि खरं आहे का? जगत सत्य समजल्यावर खोटं आहे का? आणि जगत हां 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 किती प्रमाण चांगलं दिलं. पण आता हे पाठ असलेलं बरं की आपल्या ठिकाणी आलेलं बरं? हां, तुमची श्रीमंती आमच्या काय कामाची हो? गुरुजीचं वैराग्य असा तुझ्याजवळ कसं आहे ते सांग, आणि गुरुजीसारखा आणण्याचा प्रयत्न कर. ते गुरुजीची अशी भक्ती होती की नाच रे कृष्णा पावरे नाही मज, की नाचायचे काल्याच्या कीर्तनात आणि इथं कृष्णाची मूर्ती दिसायची. तू सांग, एवढं मोठं प्रेम जर गुरुजीला वेदांत सांगणारला प्रेम तर तुझी अवस्था सांग. कारण तुमची श्रीमंती आमच्या कामाची नाही. महात्म्याचं अवश्य वर्णन करायचं, पण ते आपल्या ठिकाणी भाग्य आणण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपल्याला काम आहे की त्याला त्यांचं भाग्य वर्णन केलं पुण्य लागल तुम्हाला.
पण आपल्याला त्यांच्या अवस्थेवर जायचं की नुसतं अवस्थेचं वर्णन करायचं आहे? हां, स्वासिनीनं पतिव्रताचं वर्णन केलं बरं की त्या लक्षणात जाण्याचा प्रयत्न केलेला बरा. आणि आपल्यासारख्यानं त्यांचं वर्णनपेक्षा त्यांच्यासारखी एक एक अवस्थात जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रमाण चांगले मार्ग बरं का, क्षमा असू दे. म्हणजे तुम्हाला पाठ नाही आम्ही दिलं तर तुम्ही असं म्हणा, तसं त्याचा अर्थ नाही बरं का. पण अगोदर प्रवचन सांगितलं त्या अवस्थेला जाण्याचा अशा प्रकारचा आपला अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण ह्या सांगण्यातच राहायचं आहे का नाही. सांगणं म्हणजे शब्दज्ञान आहे आणि याच्यातून पार पडून तिकडं अशा प्रकारचं जायचं आहे आपल्याला. अर्थात चाललेल्या चिंतनामध्ये बरं का वेळे संपली, लटिके वचन नाही. मग ते यमुना माईनं वाट दिली, ते तिकडंच गेले. सगळ्या एकट्यानं खाल्लं, शिष्याला प्रसादसुद्धा दिला. दुर्वास ऋषीनं नाही. यायला वाटलं पहिल्यासारखा ती सडक राहिली असेल, पूल जसा बांधलेला पूल राहते तसं. काय झालं, ह्या पुढीन ते पाणी एक होत राहिलं. आता काय करा म्हणजे त्याच्या गुरुला विचार गेले विचारायला काय झालं. ते म्हणजे यमुना माय भरून चालली, मग तिकून कशी आलात. त्यांनी कृष्णाला सांगितलं, तेच सांगायचं म्हणले. एवढं अन्न खाऊन दुर्वासरूची निरार असले तर वाटते म्हणा. ते म्हणजे वारे वाहते शिष्य आणि हे गुरु. पण यांनी सत्य समजल्यामुळं, जगत सत्य समजल्यामुळं की जसं आहे तसं समजल्यामुळं, हां इथं उपसंहार चाललाय आता. धन्य का जगताचा मिथ्यात्व अनुभवाला आलो म्हणून, धन्य का संसाराचा बाद झाल्यामुळं. आणि ते म्हणले दुर्वास ऋषीकडून आल्यावर असे हात जोडले, दुर्वास ऋषीनं एवढं अन्न खाऊन निरारी असेल तर मला यमुना माय वाटते दिलीन वाट. गेल्या आणि तिकडं पण संशय निर्माण झाला ना, हे ब्रह्मचारी कसा आणि ते संसारी हे निरारी कसा. तानुभव कोणाचा धर्म आहे, प्राणाचा की आवासाचा की आत्म्याचा. हां म्हणजे अज्ञान आहे ना. मग अज्ञान तर काढायचं आहे आपल्याला. प्राणाचा आहे तानुभव. अरे जीवाचा नाही, पण तुम्ही जीवावर बसता बसता आत्म्यावर बसवता. कशावर बसवता. हां, आणि म्हणून मग अशा प्रकारचं तुमच्यात मला बंधन तयार होते. काय तयार होते, हे बंधन अशा प्रकारचं तयार होते बरं का. आणि हेच बंधन ते काढतास. तू करता नाहीस, तू भोगता नाहीस. आणि याच्याच अज्ञानाची काय करतात ते निवृत्ती करतात. पण हे सांगतात याचा अर्थ शब्दरूपी अंजन तुमच्या डोळ्यात घालतात. कोणी हे कृष्णांजन एक, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळो. ती मीरा दुःख गेले विटले भ्रांतीचे पडळ. ती मेरा दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोडो. श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सुजळो. म्हणजे विवेक जागा करतात आपल्या. तो जसा आहे तसं त्याची तुम्हाला ओळख करून देतात. आणि ओळख करून दिल्यानंतर आता जन्म देहाला आहे की जन्म जीवाला आहे की जन्म आत्म्याला आहे.
हा कोणाला जन्म आहे? आत्म्याला नाही, नामासालाही नाही. देह म्हणजे तुम्ही की आभास म्हणजे तुम्ही, हे चिंतन नाही. आणि हीच वृत्ती निश्चय करण्याचा प्रयत्न करायचा. आणि असं श्री गुरु अशा प्रकारचं करून देतात. म्हणून धन्य ते संसारी दयावंतजी अंतरी, कारासाठी आले घरजा वैकुंठी, लटके वचन नाही देही उदासीन. जगत सत्य समजल्यानंतर खोटं, पण ते जगत अशा प्रकारचं नाही समजूनच बोलत असतात. व्यवहार मात्र सत्यत्वानं करतात की मिथ्यत्वानं करतात? व्यवहार तुमच्यासारखाच करतात पण तादात्म्य रहित करतात. आणि आपण व्यवहार करतो पण तादात्म्य ठेवून करतो. तादात्म्य ठेवून याचाच अर्थ 2000 रुपयाची तुम्हाला नोट दिली तर तुम्ही पिशवीत ठेवताल की बॅगमध्ये ठेवताल की तिजोरीत ठेवताल? बोला. घेणारच नाहीत हो. तसं जगताला समजतात लटिका आणि सर्व हा संसार. आणि त्यांच्या संगतीला या अवस्थेला माणूस शपथ जातो. काय जातो? पण असं करते वेळेस मधुरावाणी उठी आणि तुका म्हणे गोड शब्द बोलतात. तुमचं अंतकरण दुखू देत नाही. नवृत्तीत बदल मात्र केल्याशिवाय राहत आहे. मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोठी, येथे उपकारासाठी हली घर ज्या. त्या म्हणतात आता 9 वाजायला 10 मिनटं कमी आहेत. विठोबारकोंचं भजन घेतलं नाही. त्यानं मोबाईल पाहिला पण मला दाखवला नाही. पण माझं तिकडं लक्ष आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला बोला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, लटके वचन नाही देही. याबद्दल का उदास असतात? आपला नाही असा त्यांचा निश्चय असते. आणि आपण उदास का नसतो? आपला आहे आता निश्चय असतो. आपला विपरीत निश्चय असतो आणि त्यांचा यथार्थ निश्चय अशा प्रकारचा असतो. अर्थात लटिके वचन नाही देही उदासीन, मधुरावाणी मोठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर.